नमस्कार विद्यार्थी मित्र मी आपला रमेश सारथी गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे। मित्र आपण खूप सोप्या रीतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत आणि तुमच्याकडून या चॅनलला खूप सपोर्ट भेटत आहे। लाईक करीत आहेत, शेअर करीत आहेत, सबस्क्राईब करीत आहेत आणि कृपया हे असेच कंटिन्यू ठेवा। आपल्या क्लासमध्ये जाऊया। ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेस अगोदरच्या क्लासमध्ये ऍक्टिव्ह वेस पॅसिव्ह वेसचे रूल्स नियम मी दिलेले आहे आणि आता हे वाक्यांमध्ये कसे बदलतोय हे आता बघूया बेटा। सो कम लेट्स सी द सेंटेन्सेस। मित्र टेन्सेस तीन आपण पाहिला, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। आणि प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्ह वेस कसे होते, पास्ट टेन्स मध्ये पॅसिव्ह वेस कसे होते, फ्युचर मध्ये कसे होते, आता आपण डिटेल मध्ये बघूया बेटा। प्रेझेंट टेन्स मध्ये पहा, पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळामध्ये बदल कसे होते बघूया। वाक्य ऍक्टिव्ह वेसचं वाक्य आय राईट अ लेटर, हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे आय राईट अ लेटर। ह्याचा पॅसिव्ह वेस होतोय अ लेटर इज रिटन बाय मी। दुसरं वाक्य बघूया, आय राईट लेटर्स, हे लेटर्स अनेक वचन आहे तर तेव्हा कसं लिहायचं, लेटर्स आर रिटन बाय मी। फक्त एवढंच बदल आहे, एक वचनामध्ये इज घेतलं आणि अनेक वचनामध्ये आर घेतलं। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघूया, आय एम रायटिंग अ लेटर, पॅसिव्ह वेस अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी। पहा मित्र, इथं कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रियापदाला आयएनजी आहे, पॅसिव्ह वेस काय घेतलं आपण, बीइंग, हे विसरू नका। हे एक वचन असल्यामुळे इज घेतला आणि बीइंग हे टू बी सहाय्यकारी क्रियापदाचा एक योग्य रूप आहे कंटिन्युअस टेन्स मध्ये। दुसरं वाक्य बघूया, आय एम रायटिंग लेटर्स, आय एम रायटिंग लेटर्स, हे अनेक वचन आहे तर इथं कसे बदल केलेले आहेत, लेटर्स आर बीइंग रिटन बाय मी, अनेक वचन असल्यामुळे आर, बीइंग रिटन तिसरं रूप आहे क्रियाचं बाय मी। हे कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्यरचना आहे बेटा। आणि तिसरा बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळामध्ये कसं होतं, आय हॅव रिटन अ लेटर, एक वचन आहे, अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी। हे ए लेटर एक वचन असल्यामुळं काय घेतलं इथं, हॅज, हे महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे। हॅज आणि हॅव केव्हा वापरायचं, कुठे वापरायचं, हे तुम्हाला मी टेन्स शिकवलं होतं तेव्हा सांगितलं होतं आणि आताही सांगतोय। प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सिंग्युलर जर असेल अ लेटर तेव्हा काय वापरायचं, हॅज वापरायचं। आणि दुसरं वाक्य बघूया, आय हॅव रिटन लेटर्स, इथं अनेक वचन आलं बेटा, लेटर्स इथं एक वचन होतं, इथं अनेक वचन, अनेक वचन जेव्हा येतं तेव्हा लगेच मग काय घेतलं आपण, लेटर्स हॅव बीन रिटन बाय मी, पुन्हा हॅव घेतलं बेटा। अनेक वचन तर काय घ्यायचं, हॅव घ्यायची। अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स ह्याच्यामध्ये हे बदल होतो, कसे होतो हे लिहून घ्या बेटा। हे बेसिक आहे, पाया आहे, फंडामेंटल आहे। आणि चौथा आपण शिकलो होतो, बघूया बेटा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। हे जे चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ह्याच्यामध्ये नो पॅसिव्ह वेस, ह्याच्यामध्ये पॅसिव्ह वेस होत नाही। आता पास्ट टेन्स बघूया। पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ काय असतो, आय रोट अ लेटर, फक्त एवढंच फरक आहे, हे वर्तमान काळामध्ये राईट आहे, इथं काय घेतलं बेटा, रोट। पॅसिव्ह वेस अ लेटर वॉज रिटन बाय मी, इथं इज होतं, इथं काय, इथं इज आहे, इथं काय घेतलं, वॉज, एवढंच फरक आहे। आणि दुसरं वाक्य, आय रोट लेटर्स, पॅसिव्ह वेस लेटर्स वेअर रिटन बाय मी, एक वचन असेल तर वॉज घेतलं, अनेक असेल तर वेअर घेतलं, एवढंच फरक आहे। नेक्स्ट दुसरा बघूया, पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, आय वॉज रायटिंग अ लेटर, काय लिहिलं बेटा, आय वॉज रायटिंग अ लेटर, पॅसिव्ह वेस पहा, अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी। हे जे कंटिन्युअस टेन्स मध्ये लक्षात ठेवा, विसरू नका, बीइंग येतो बेटा, एक वचन असल्यामुळं वॉज बीइंग रिटन बाय मी। हे खूप सोपे आहे, फक्त लक्ष द्या, नियम लिहून घ्या आणि पाठ करा। अनेक वचन बघूया, आय वॉज रायटिंग लेटर्स, लेटर्स वेअर बीइंग रिटन बाय मी, लेटर्स वेअर बीइंग रिटन बाय मी, हे आहे पॅसिव्ह वेस, हे अनेक वचनामध्ये।
आणि तिसरं जे टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स, हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बघूया बेटा. आय हॅड रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस पहा. अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी. हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे इथं हॅडच असतो बेटा, इथं बदलत नाहीये हेल्पिंग वर्ब. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये एकवचन असलं तरी अनेक वचन असलं तरी काय लिहायचं, हेल्पिंग वर्ब हॅडच लिहायचं. दुसरा ऍक्टिव्ह वॉइस आय हॅड रिटन लेटर्स, हे अनेक वचन आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये लेटर्स हॅड बीन रिटन बाय मी. आणि जे चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ह्याच्यामध्ये नो पॅसिव्ह वॉइस, इथं पॅसिव्ह वॉइस नाहीये. फ्युचर टेन्स बघूया बेटा. फ्युचर टेन्स मध्ये काय असतो मग, सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ, याच्यात वाक्यरचना कशी आहे आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस कसे बदलतात. आय विल राईट अ लेटर, भविष्यकाळामध्ये विल आपण वापरतोय. ह्याच्या पॅसिव्ह वॉइस अ लेटर विल बी रिटन बाय मी. अ लेटर एक वचन आहे, इथं एक वचन विल बी रिटन बाय मी. आणि दुसरं वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आय विल राईट लेटर्स, लेटर्स अनेक वचन आहे, इथं लेटर्स विल बी रिटन बाय मी. भविष्य काळामध्ये एक वचन असेल तरी अनेक वचन असेल तरी हा विल बी सेम असतो, हे बदलत नाहीये, एवढं लक्षात घ्या बेटा. विल असेल तर विल बी, शल असेल तर शल बी. फॉर एक्झाम्पल कॅन असेल कधी कधी कॅन बी, कुड असेल तर कुड बी, वुड बी, शुड बी, असे ह्याच्यातलं पॅसिव्ह वॉइस मध्ये हा हेल्पिंग वर्ब नंतर बी येतोय, हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ, या फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्ह वॉइस नाहीये बेटा, नो पॅसिव्ह वॉइस. आणि तिसरा बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये पूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्यरचना कशी आहे, आय विल हॅव रिटन अ लेटर, पॅसिव्ह वॉइस पहा, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. इथं विल नंतर हॅव पुन्हा बीन. परफेक्ट टेन्स मध्ये विल हॅव बीन, हा बीन टू बी सहाय्यकारी क्रियापदाचा एक रूप येतो, हे विसरू नका. दुसरा आय विल हॅव रिटन लेटर्स, लेटर्स इथं अनेक वचन आहे. पॅसिव्ह वॉइस बघूया, लेटर्स विल हॅव बीन रिटन बाय मी. मित्रहो, इथं फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये एक वचन असले तरीही विल हॅव बीन, अनेक वचन असले तरीही विल हॅव बीन, हे लक्षात ठेवा, विसरू नका. आणि चौथा बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे आहे इथे पॅसिव्ह वॉइस नाहीये. सो मित्रहो, अशा प्रकारे टेन्स 12 प्रकारचे जे आपण शिकलेले आहोत त्याच्यापैकी 4 वाक्यांमध्ये 4 टेन्सेसमध्ये पॅसिव्ह वॉइस नाहीये, म्हणजे आहे किती, 8 फक्त. सो लिहून घ्या बेटा आणि वारंवार ह्याला रिव्हिजन करीत राहा. थांबूया बेटा आपण आणि पुढच्या क्लासमध्ये पुढच्या एक टॉपिकने पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर, ऑल द बेस्ट.